माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरेंनी ओझरच्या विघ्नहराचं दर्शन घेतलं। यावेळी मनसेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं बघायला मिळालं। यावेळी माजी आमदार शरद सोनवणे हे सुद्धा राज ठाकरेंच्या स्वागताला आल्याचं दिसलं। जुन्नर मतदारसंघात या भक्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय शक्ती एकत्रित करण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। राज ठाकरेंच्या ओझर दौऱ्यावेळी मनसेचं हे असं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। ओझरचं विघ्नहर्त्या गणरायाचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं। निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा दौरा करतायत। त्यात माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जुन्नर या विधानसभा मतदारसंघात ओझरच्या गणपती दर्शनाचा दौरा केला। विघ्नहर गणेश मंदिरात राज ठाकरेंनी गणरायाचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंच्या हस्ते विघ्नहर्त्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्तानं मनसैनिकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली। दर्शनानंतर ओझरच्या देवस्थानचे आभार मानत आपल्यावरही लक्ष असू द्या अशी टिप्पणी राज ठाकरेंनी केली। अभिनेते सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित हेही राज ठाकरेंसोबत उपस्थित होते। त्यांनीही राज यांच्यासोबत गणरायाचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंच्या हस्ते विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आयोजित दर्शन सभा मंडपाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पार पडला। ओझरमधील भक्तिशक्ती शिल्पाचं लोकार्पणही राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनसेचे जुने सहकारी माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबत दिसले। त्यामुळे पुन्हा एकदा मनसेला शरद सोनवणेंची साथ मिळणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। हे शरद सोनवणे नेमके कोण आहेत हे पाहूयात। 2014च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर जुन्नरमधून निवडून आलेले एकमेव आमदार। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2022 साली शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सोनवणे शिंदेच्या शिवसेनेत गेले। 2024 विधानसभेसाठी सोनवणे पुन्हा मनसेत जाण्याची चर्चा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज जुन्नर दौऱ्यावरती होते। त्यांनी गणरायाचं दर्शन घेत विविध विकास कामांचं उद्घाटनही केलंय। त्यावेळेस त्यांच्या समवेत माजी आमदार शरद सोनवणे होते। शरद सोनवणे हे आमदार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडून आले, मात्र त्यांच्या त्याच कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ते सध्या शिंदे गटात आहे। महायुतीकडून जुन्नर विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी लढण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत। त्यामुळे शरद सोनवणेंनी आज घेतलेली राज ठाकरेंची भेट ही राजकीय चर्चांना उधाण आणणारी आहे। गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही राज ठाकरेंनी संवाद साधला। लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकांची तयारीही राज ठाकरेंनी सुरू केल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। गणेश जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरेंनी जुन्नरमध्ये भक्तीतून राजकीय शक्ती साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, ओझर।